सत्ख्यातीवाद्यांचे असे मत आहे किंवा जेव्हा रज्जूचे ठिकाणी सर्पाचा किंवा शक्तीचे ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात, तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतोच मुळे. काय समजलं? सत्ख्यातीवाले लोक काय म्हणतात, जेव्हा कधी तुम्ही सुप्तेचे ठिकाणी रजताचा 86 ना तेच हा सुप्तेचे ठिकाणी रजताचा किंवा उलट माना रज्जूचे ठिकाणी शुक्तीचे, रज्जूचे त्यावेळेला रज्जूचे किंवा शुक्ताच्या ठिकाणी सर्प किंवा रजत सत्यत्व उत्पन्न होते. काय रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा है ना, दोरी आहे त्या ठिकाणी सर्प भासायला लागला तर तो भ्रम आहे. शुक्ती म्हणजे शिंपी आहे, त्या ठिकाणी चांदीचा तुकडा आहे असं भासायला लागला त्यावेळेला भ्रम म्हणतात. दोन भ्रम सांगितले जातात, एक रज्जू सर्प आणि शुक्ती रजत, हे दोन नाव आहेत. काय? रज्जू सर्प आणि शुक्ती रजत. शिंपीच्या जागी चांदीचा तुकडा आहे असं वाटणं किंवा वास्तव दोरी असताना त्या ठिकाणी सर्पाचा भास होणं, हे दोन भ्रम आहे ना. तर सत्ख्यातीवाले लोक काय म्हणतात, सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतोच मुळे. सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतोच त्या ठिकाणी. रज्जूचे किंवा शुक्तीच्या ठिकाणी सर्प किंवा रजत सत्यच उत्पन्न होते. रज्जू असला तरी त्या ठिकाणी सर्प सत्यच उत्पन्न होतो आणि शुक्ती असली त्या ठिकाणी रजत सत्यच उत्पन्न होते. त्याला भ्रम मानू नका. का? कारण सांगतात, जगातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतांपासूनच उत्पन्न होतात है ना. यच्च यावत पदार्थ म्हणजे जगातला कुठलाही पदार्थ तुम्ही घ्या, त्याचं तुम्ही पृथक्करण म्हणजे इंग्रजीमध्ये अनालिसिस करायला गेलात, पृथक्करण करायला गेला की त्याला आपण अलग अलग करूया, तर तुम्ही शेवट कुठपर्यंत पोहोचतात? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 पदार्थापर्यंत तुम्ही पोहोचता. किती 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 पदार्थापर्यंत पोहोचतात? 5 पदार्थापर्यंत तुम्ही पोहोचता. पृथ्वी, आप, तेजू, वायू, आकाश. हा पदार्थ घेतला, याच्यामध्ये काय असणार आहे? याच्यामध्ये काय असणार? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बरं, हे याला फाडलं, बारीक तुकडा केला तर काय असणार आहे? कोबीमध्ये, वांग्यात, मातीमध्ये, विटेमध्ये, लोखंडामध्ये, सळईमध्ये, घड्याळामध्ये काय मिळणार आहे तुम्हाला? हेच मिळणार आहे. पृथ्वी, आप, तेजो, वायू, आकाश. पृथ्वी, आप, तेजो, वायू, आकाश. बरोबर आहे ना? हे लक्षात आलं. जगातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. अधोरेखा करू. म्हणजे सर्व पदार्थांचे अवयव, जितके मग पदार्थांचे अवयव आहे हे पंचमहाभूतामध्येच आहे ना. प्रत्येक पदार्थामध्ये पंचमहाभूत भरलेलीच आहे. म्हणजे शुक्ती देशात
शुक्तीचे अवयवाबरोबर रजताचे अवयवही सदोदित असतात ना. काय म्हणतात ते? शुक्तीचे अवयवाबरोबर, शुक्ती देशात शुक्तीचे अवयवाबरोबर रजताचेही अवयव सदोदित असतात. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचे अवयव सत्यच आहेत. मिथ्या नाही. अधोरेखा करा. त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते आणि शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होते आणि त्याची प्रतीती येते. आणि शुक्ती ज्ञानाने, शुक्ती आहे असे म्हटल्यानंतर रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. ज्यावेळेला सर्पाचे अवयव देखील तिथे असतातच. कुठे? पंचमहाभूत रूपाने त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी शुक्ती आहे किंवा दोरी आहे त्या ठिकाणी सर्पाचे अवयव पहिल्यापासूनच त्या ठिकाणी असतात. ज्यावेळेला सर्पाशी ज्ञान होते त्यावेळेला ते उत्पन्न होऊन तुम्हाला दृष्टीला दिसतात. आणि ज्यावेळेला तुम्हाला रज्जू असं ज्ञान होतं दिव्याच्या प्रकाशात त्यावेळेला ते अवयव काय होतात? ध्वंस होतात, तुटतात, फुटतात आणि त्याच्या मूळ अवयवामध्ये जाऊन बसतात. बरोबर आहे. तशा तऱ्हेने शुक्तीमध्ये रजत आपणाला भासतं. ज्या वेळेला भासतं त्यावेळेला शुक्तीमध्ये रजताचे अवयव पहिल्यापासूनच असतं. ते तुम्हाला रजत असा ज्या वेळेला भास होतो त्यावेळेला ते उभरून तुम्हाला दिसतात. आणि ज्या वेळेला परत शुक्ती असं ज्ञान होतं त्यावेळेला ते फुटतात आणि परत मूळ अवयवामध्ये जाऊन बसतात. हे बघा, रजताचे अवयव सत्य आहेत, मिथ्या नाही. त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होते त्याची प्रतीती येते. अधोरेखा करा. आणि शुक्ती असं ज्ञान झाल्यानंतर शुक्ती ज्ञाने रजताचा आपल्या अवयवामध्ये, रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. अशा प्रकारे रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताचीच प्रतीती होते. म्हणून सत्याती मानणे योग्य आहे. बरोबर आहे. मतितार्थ काय याचा? ज्या वेळेला रज्जूमध्ये सर्प दिसतो, एक उदाहरण. दुसरं, शुक्तीमध्ये रजत दिसते त्यावेळेला ती भ्रम आहे असं आम्ही म्हणायला तयार नाही. सगळ्याच्या सगळ्या वस्तू या पंचमहाभूत रूप अवयवापासूनच बनलेल्या आहेत. त्याच्यामुळे शुक्तीमध्ये सुद्धा पंचमहाभूताचे अवयव पंचमहाभूताच्या रूपाने अवयव असणार आहेत आणि रजताचे अवयव देखील त्या ठिकाणीच असणार आहे. ज्यावेळेला रजताचं तुम्हाला भान होतं त्यावेळेला रजताचे अवयव उठून एकत्र होऊन रजत त्याच्यामध्ये उत्पन्न होतं. आणि ज्यावेळेला पुन्हा शुक्ती असं ज्यावेळेला भान होतं त्यावेळेला ते उठलेले अवयव, सत्य अवयव पुन्हा तुटत जाऊन त्याच्या मूळ अवयवामध्ये काय होऊन जातात? विलीन होऊन जातात. आणि तुम्हाला आता ते दिसत नाही. रजत दिसत नाही, शुक्ती दिसायला लागते. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने दोरी असते, त्या दोरीमध्ये देखील पंचमहाभूत रूप दोरीचे अवयव आहेत आणि पंचमहाभूत रूप सर्पाचे देखील अवयव आहेत. ज्यावेळेला सर्पाचं ज्ञान होतात त्यावेळेला ते छोटे छोटे सर्पाचे अवयव उद्भूत होऊन प्रगट होऊन
सर्परूपाने तुम्हाला दिसायला लागतात. आणि ज्या वेळेला पुन्हा रज्जू असं ज्ञान होतं दिव्याच्या प्रकाशात, त्यावेळेला हे अवयव सगळे फुटतात आणि ते आपल्या मूळ रूपामध्ये जाऊन बसतात. त्याच्यामुळे जी शुक्तीमध्ये रजताची प्रतीती होते ती सत्य रजताचीच प्रतीती होते, खोटी प्रतीती होत नाही, भ्रमाची प्रतीती होत नाही. किंवा रज्जूमध्ये सर्पाची जी प्रती होती ती सत्य सर्पाचीच प्रतीती होते, तो भ्रम नाही, असं कोणाचं म्हणणं आहे? सत्ख्यातीवाद्यांचं म्हणणं आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? सत्ख्यातीवाद्यांचं काय म्हणणं आहे की त्या ठिकाणी सत्य अवयवच उत्पन्न होतात, तो भ्रम नाही. बरोबर आहे? हे कोणाचं म्हणणं आहे? सत्ख्यातीवाद्यांचं. आता पुढे चला. महाराज याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मते आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक, दुसऱ्या आपले मत सांगतो. त्यात असख्याती, नंतर आत्मख्याती, दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती आणि आख्याती, या चौघांचे मत असंगत आहे हे समजले. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत हे त्यांचे मत युक्त आहे काय? त्याचा उलगडा करून सांगा. आम्हाला ते युक्त वाटत नाही, पण ते युक्त आहे काय याचा उलगडा करून सांगा. श्री गुरु सत्ख्याती मतही असंगत आहे, म्हणजे अनुभवाशी त्याचा विरोध आहे. अधोरेखा करा. सत्ख्याती मत कसं आहे? का? अनुभवाशी विरोध आहे. कसा विरोध आहे? शुक्ती ज्ञान नाही. शुक्ती ही शिंपला आहे असं ज्या वेळेला ज्ञान होतं तेव्हाला पहिल्यांदा जे तुम्हाला रजताचा चांदीचा तुकडा आहे असं ज्ञान होतं, त्याची निवृत्ती होते की नाही? शुक्ती शिंपा असं ज्ञान झालं का रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस अनुभव येतो की आम्हा शुक्तीचे ठिकाणी रजित प्रतीत होण्याचे पूर्वी व्यावहारिक रजत नव्हते. त्या ठिकाणी काय प्रतीती होते? आम्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीती होण्यापूर्वी त्या ठिकाणी व्यावहारिक रजत नव्हतेच मुळे. आता शुक्ती ज्ञानानंतरही त्या ठिकाणी रजत नाही. इतकेच नव्हे तर शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसत होते त्यावेळेला सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. समजलं ना? याप्रमाणे रजत ज्ञानाचे पूर्वी म्हणजे भूतकाळी, रजत ज्ञानाच्या वर्तमान काळी म्हणजे शुक्तीमध्ये रजत असं ज्ञान होत होतं त्या काळी, नंतर भ्रम नष्ट होऊन ही शुक्ती आहे, शिंपला आहे असं ज्ञान झाल्यानंतर म्हणजे भविष्यकाळी शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताच्या त्रैकालिक अत्यंत भावाचा निश्चय होतो. व्यावहारिक रजत म्हणजे काय? ज्या चांदीचं आपण कड महिला घालतात ना 2 पायात, त्या बेड्यासारख्या भासतात पण ती कडी असतात, त्याला तोडे म्हणत असतील बहुतेक. तोडे, चांदीचे तोडे पायात घालतात बघा महिला. जे संपन्न असतात त्याचे मुलं पैसेवाली असतात ते आईला काय करून घालतात? तोडे करून घालतात. तर ती चांदीची असतात ना, त्याला व्यावहारिक रजत म्हणजे व्यावहारिक चांदी असं म्हणतात. बरोबर ना? बघा, ज्यावेळेला तुकडा पडलेला होता रस्त्यात तो आपण उचलला
ज्यावेळेला दिसत होता त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, चांदी, चांदीचा तुकडा असं म्हणत होतो. त्याला उलट पालट केला, नंतर काय समजून आलं, अरे हा तर शिंपलाच आहे. म्हणजे ज्या वेळेला चांदी असा आपल्याला अनुभव येत होता त्यावेळेला त्या शिंपल्यामध्ये चांदी होती काय, म्हणजे वर्तमान काळात चांदी म्हणून ज्या वेळेला अनुभव येत होता त्यावेळेलाही त्या ठिकाणी चांदी होती का, नव्हती. ज्या वेळेला तो शिंपला होता आणि चांदी म्हणून अनुभव होत नव्हता त्यावेळेला भूतकाळामध्ये त्या ठिकाणी कधीतरी चांदी होती का. नंतर शुक्ती असं ज्ञान झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी चांदी होती का, म्हणजे तिन्ही काळामध्ये शुक्तीमध्ये रजत असं ज्ञान होतं त्यावेळेला देखील चांदी नव्हती, त्याच्या पूर्वी देखील चांदी नव्हती, आणि शुक्ती असं ज्ञान झाल्यानंतर तर चांदी नव्हती. तिन्ही काळामध्ये शुक्तीमध्ये चांदीचा अत्यंत भाव होता. अत्यंत भाव म्हटलं म्हणजे चांदी मुळीच नव्हती. काय अर्थ काय झाला, चांदी त्याच्यामध्ये मुळीच नव्हती. हा अर्थ झाला की नाही, है ना. कधी भूतकाळामध्येही चांदी नव्हती, वर्तमान काळातही चांदी नव्हती, आणि भविष्य काळातही चांदी नव्हती. बरोबर आहे. व्यावहारिक रजताच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. हा त्रैकालिक अत्यंताभाव सत्ख्याती मताने जमत नाही. अनुभवाने, माणसाच्या प्रत्यक्ष अनुभवाने असा निर्णय होतो की ज्या वेळेला शुक्तीमध्ये चांदी असा अनुभव होत होता त्यावेळेला देखील चांदी नव्हती. शुक्ती असा अनुभव आला त्यावेळेलाही चांदी नव्हती, आणि चांदी असा अनुभव व्हायच्या पूर्वीही शिंप्यामध्ये कधीही चांदी नव्हती. व्यावहारिक चांदी कधीही नव्हती. चांदीचा तीनही काळामध्ये अत्यंत अभाव होता. चांदीचा तिन्ही काळामध्ये काय होता, अत्यंत अभाव होता. हे आपल्याला म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सत्य चांदीच होती किंवा सत्य सर्पच होता हे सत्ख्यातीवाद्यांचं म्हणणं आपल्याला पटत नाही, समजत नाही, जमत नाही. निश्चय आपला काय होतो की चांदी असा निश्चय असताना देखील त्या ठिकाणी चांदी नव्हती. शुक्ती असा निर्णय झाला असताना त्यावेळेला चांदी नव्हती, आणि चांदी असा निश्चय व्हायच्या पूर्वी देखील शिंपल्यामध्ये चांदी नव्हती. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ कधीही शिंपीमध्ये चांदी नसतेच असं ज्ञान आपल्याला होतं. बरोबर आहे. मग सत्ख्यातीवादीचं म्हणणं आपल्याला पटेल कसं, सांगा बरं. पटणार नाही. कसं पटेल? असा दोष त्यांनी आख्यातीवादात दिला. हा दोष त्यांनी आख्यातीवाद्याला दिला तरी त्यांची सत्ख्याती तो दोष आहेच, म्हणून सत्ख्याती मतही असंगत आहे. सत्ख्यातीवाद्यांचं काय म्हणणं आहे, साधी गोष्ट आहे. सत्ख्यातीवाद्यांचं म्हणणं काय, रज्जूमध्ये सर्प जो भासतो तो खोटा सर्प नसतो, त्या ठिकाणी खराच सर्प भासत असतो. शुक्तीमध्ये रजत भासत असते, ती खोटी रजत भासत नाही. त्या ठिकाणीच ती रजत उत्पन्न होत असते. सगळे जगातले पदार्थ पंचमहाभूतापासून बनलेले असतात. मग ती शुक्ती असो नाही तर रजत असतो, शुक्ती असो नाही तर रज्जू असो, त्या ठिकाणी सर्पाचे अवयव असतात आणि तुम्हाला शुक्तीचेही अवयव असतात. शुक्ती असं ज्यावेळेला ज्ञान होतं त्यावेळेला त्या ठिकाणी सत्य रजत उत्पन्न होते, आणि ज्यावेळेला
रजत असं ज्ञान होतं त्यावेळेला शुक्तीमध्ये रजत उत्पन्न होते. आणि ज्यावेळेला परत शुक्ती असं ज्ञान होतं, शिंपा असं ज्ञान होतं, त्यावेळेला ते अवयव तुटून फुटून पुन्हा मूळ अवयव रूपामध्ये जातात आणि शुक्तीचे अवयव उद्भूत होतात. शुक्तीमध्ये रजताचे अवयव आहेत आणि शुक्तीचेही अवयव आहेत. आणि दोरी रज्जूमध्ये रज्जूचेही अवयव आहेत आणि सर्पाचेही अवयव आहेत. रज्जूमध्ये सर्प असं ज्या वेळेला ज्ञान होतात त्यावेळेला सर्पाचे अवयव क्या होतात, उत्पन्न होतात, उद्भूत होतात आणि ते दिसतात. आणि ज्या वेळेला पुन्हा दिव्याने आपण दोरी बघतो त्यावेळेला हे सर्पाचे अवयव फुटून मूळ रूपामध्ये जातात आणि रज्जूचे अवयव आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे शुक्ती रजत घ्या किंवा रज्जू सर्प घ्या, दोन्ही ठिकाणी भ्रम नाही. त्या ठिकाणी सत्य सर्प उत्पन्न होतो, सत्य रजत उत्पन्न होते. याच्यावर गुरुजींनी काय सांगितलं? गुरुजींनी सांगितलं की असं बघा, ज्या वेळेला शुक्तीचा विचार करतो, रजत असं तुम्हाला ज्ञान होतं, मग तुम्ही जवळ तुकडा घेऊन बघता, उलटू पालटून बघता, त्यावेळेला तुम्हाला वाटतं अरे हा शिंपला आहे. त्यावेळेला जे तुम्हाला निर्णय होतो की ज्या वेळेला मला रजत असं ज्ञान झालं त्यावेळेला सुद्धा शुक्तीमध्ये रजत नव्हती. आणि रजत असं ज्ञान व्हायच्या पूर्वी शक्तीमध्ये रजत नव्हती. आणि शिंपा किंवा शुक्ती असं ज्ञान झालं त्यावेळेला तर रजत नव्हती. तिन्ही काळामध्ये शुक्तीमध्ये वर्तमान काळामध्ये रजत नव्हती, भूतकाळामध्ये रजत नव्हती आणि भविष्य काळामध्येही रजत नाही. रजत दिसण्याच्या वेळेला देखील त्या ठिकाणी रजत नव्हते. आणि शुक्ती असं ज्ञान झाल्यानंतरही रजत नव्हते. आणि शुक्ती असं ज्ञान आणि रजत असं ज्ञान होण्यापूर्वी शिंप्यामध्ये रजत नव्हती. तिन्ही काळामध्ये शुक्तीमध्ये कधीही रजत नव्हती. तशाच तऱ्हेने रज्जू सर्पामध्ये ज्यावेळेला रज्जूमध्ये सर्प भासत होता त्यावेळेला देखील त्या ठिकाणी रज्जूमध्ये सर्प नव्हता. रज्जू म्हणून ज्ञान झालं त्यावेळेला सर्प नव्हताच. सर्प हे ज्ञान व्हायच्या पूर्वी देखील रज्जूमध्ये सर्प नव्हता. वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये कधीही रज्जूमध्ये सर्प नव्हता. त्यावेळेला सत्ख्यातीवाद्यांचं मत सिद्ध होऊ शकत नाही. आता तुम्ही सगळ्या ख्यातीवाल्यांचं मताचं खंडन केलं. शेवटी सख्यातीवाला आला, त्याचंही मत तुम्ही काय केलं? खंडन करून टाकलं. सत्ख्याती मत असंगत आहे. तर रज्जू सर्प व शुक्ती रजत यांचे ज्ञानाच्या वेळी कोणते मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. श्री गुरु सांगतात आपल्या वेदांत पक्षाचे मत हे अत्यंत शुद्ध आहे. ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. काय मानतात? त्या ख्यातीच्या रीतीने भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती म्हणजे सांगड लावता येते. काय गुरुंनी काय सांगितलं? वेदांत विचार सगळ्या ख्यातींचा विचार केल्यानंतर वेदांतांची जी अनिर्वचनीय ख्याती आहे हे मत अत्यंत शुद्ध आहे. बरोबर आहे. ते काय मानतात? अनिर्वचनीय ख्याती म्हणतात.
अनिर्वचनीय ख्याती कोणाची? वेदांत्याची. त्या ख्यातीच्या रीतीने भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती लावता येईल, है ना. वास्तविक त्या ठिकाणी दोरी असताना त्या ठिकाणी सर्प भासतो आणि सर्प असं ज्ञान होतं. या दोनाची सांगड अनिर्वचनीय ख्यातीने लावता येते, सांगता येते, समजावून सांगता येते. शिष्य सांगतोय, हे गुरु, अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम चमत्कारिक वाटते, बरोबर आहे. अनिर्वचनीय मध्ये अ लागलेला आहे. अचा अर्थ न निर्वचन, अनिर्वचन. काय अनिर्वचनीय का अर्थ काय? न निर्वचनीय. मग निर्वचन म्हणजे काय? निर्वचन म्हणजे सांगताय कथन करणं किंवा सांग, काहीतरी सांगणं, समजावणं, कथन करणं, याला काय म्हणतात? निर्वचन म्हणतात, बरोबर आहे. निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ आहे. आणि अनिर्वचनीय म्हणजे आपण म्हणतो ना कधी काय काहीतरी असेल बुवा, काय सांगता येत. हे जे तुम्ही बोलताना काहीतरी असेल, काय सांगता येत नाही, मला काय सांगता येत, यालाच काय सांगता येत नाही. यालाच एक शब्द आहे संस्कृतमध्ये अनिर्वचनीय. काय सांगता येत नाही, यालाच एक शब्द आहे संस्कृतमध्ये, काय? अनिर्वचनीय. काय काय शब्द आहे? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही, ते अधोरेखा करा. निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ. आणि अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला आम्ही विचारलं हा रज्जू सर्प कसा दिसतो, तर तुम्ही काय बोलणार? अनिर्वचन. अनिर्वचनीय म्हणजे काय असं विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला उत्तर देता येत नाही. त्याला म्हणतात अप्रतिभा. हा दोष. काय म्हणतात? बरोबर आहे. रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ मनात येतो. मग ही अनिर्वचनीय ख्याती चांगली किती की काय? चांगली ती काय? अरे अनिर्वचनीय ख्यातीमध्ये हे अख्याती है ना, असत्ख्याती, सत्ख्याती, अन्यथा ख्यातीवाले निदान काहीतरी सांगतात. तुम्ही काय म्हणतात? काय सांगता येत नाही, है ना. काही सांगता येत नाही असं म्हणणं उत्तर बरोबर आहे का? नाही बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञान नाही, समजत नाही, सांगता येत नाही. मग अनिर्वचनीय ख्यातीला, अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय सांगता येत नाही, त्याला बरोबर कसं काय म्हणणार तुम्ही? बरोबर आहे. सांगता श्री गुरु हे शिष्य अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ केला, मग तो बरोबर आहे की नाही? तो एका दृष्टीने बरोबर आहे. कसा आहे? तो एका दृष्टीने बरोबर आहे. पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे? अनिर्वचनीय या शब्दाचं तात्पर्य काय? हे अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल, हे ना. अनिर्वचनीय ख्यातीचा सरळ सरळ म्हणजे वाच्य अर्थ समोर येणारा तो काय? काय सांगता येत नाही. पण अनिर्वचनीय ख्याती या शब्दाचा काय अर्थ आहे हा तुम्हाला समजावून सांगितलं की मग त्याचं बरोबर लक्षात येईल.
महाराज मग त्या अनिर्वचीय ख्यातीची रीती कशी आहे ती कृपा करून सांगा. श्री गुरु सांगतो. रीती थोडी कठीण आहे म्हणून लक्ष देऊन ऐक. मंद अंधकारात रज्जूवर सर्प प्रत्यक्ष भासतो. बरोबर आहे का? हा? मंद अंधकारात रज्जूवर सर्प प्रत्यक्ष भासतो. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? निर्विवाद आहे ना, याच्याविषयी वाद नाही. काय मंद अंधकारामध्ये रज्जूमध्ये अरे सर्प आहे असं वाटतं का नाही? वाटतं. त्याच्याविषयी वाद नाही. बरं, पदार्थ कधी भासतो? असला तर भासतो, नसला तर भासतो का? नाही. हेच सांगतोय आपण. पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. काय करावे? कबूल काय करावे? पदार्थ असला तरच भासतो है ना, नसला तर भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. हे कबूल केले म्हणजे ज्या ती रज्जूवर सर्प दिसतो त्या ती तेथे सर्प आहे असंच मानावे लागेल ना. काय काय ज्या ती रज्जूवर सर्प दिसतो त्या ती तेथे सर्प आहे असं मानलेच पाहिजे. मग आता हे बघा, वंद्याचा पुत्र तुम्ही पाहिलंय का? वाघमारे तुम्ही पाहिलं काय? डॉक्टर तुम्ही कधीतरी पाहिलं? कोणीतरी पाहिलंय काय? वंदेचा पुत्र कधीतरी पाहिलं? वंदेचा पुत्र कधीही नसतो. बरोबर. पण रज्जूवर सर्प दिसतो की नाही? का? वंद्या पुत्र कधीही कोणीही पाहिलेला नाही. म्हणजे अत्यंत तुच्छ ना. गगनातलं कुसुम, साजाचे शिंग, कासवाचे केस नाही ना, कधी पाहिलेलं नाहीत ना. कधी कोणीतरी आणून दाखवले का? हे बघा. पण त्या रज्जूवर सर्प दिसतो का नाही? दिसतो. दिसतो. मग तो रज्जूवर भासणारा सर्प या वंद्यापुत्रासारखा आहे का? बरोबर आहे ना. वंद्यपुत्र कसा असतो? कधीही कुठल्याही काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला कधीही दिसलेला नाही, दिसत नाही, कधीही दिसला नाही. बरोबर आहे ना. पण रज्जूवर सर्प दिसतो की नाही? तो ओरडतो की नाही? कालवा करतो की नाही? लोकांना बोलवतो की नाही? बोलवतो. कधी गोष्ट आहे. बरोबर आहे. यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असं म्हणता येत का? असे म्हणणे शक्य नाही. अधोरेखा का केला का? रज्जूवर भासणारा सर्प वंद्या पुत्राप्रमाणे असत आहे असं म्हणणं शक्य नाही. तर मग व्यावहारिक सर्प तिथे असतो का? हा, नसतो ना. आपणाला भय वाटतं है ना. पण त्या सर्पावर तुम्ही जबरदस्तीने पाय दिला तो चावेल का तुम्हाला? नाही जमत ना. म्हणजे तो सत्य सर्पही नसतो ना. लक्षात येतंय का? रज्जूवर भासणारा सर्प हा वंद्या पुत्राप्रमाणे शुद्ध तुच्छ, याचा विचारच करायचा नाही असा असतो का? मग रज्जूवर भासणारा सर्प त्याच्यावर पाय ठेवला तर चावेल अशी भीती वाटते. पण पाय ठेवला तर चावतो का? त्याने मरण येतं का? नाही. बरोबर आहे. म्हणजे तो सत्य सर्प असतो का?
सत्य सर्प नाही ना. काय तुम्ही म्हणताय? रज्जूमध्ये भासणारा सर्प हा सत्य सर्प नाही, व्यावहारिक सर्प नाही. व्यावहारिक सर्प नाही. वंद्यपुत्र सारखा आहे का? दोन्ही याला उत्तर देतात का नाही? तिथे भासणारा सर्प खरा सर्प आहे का? मग सर्प नाही तर वंद्यपुत्र सारखा सर्प आहे का? उच्च सर्पच नाही असं आहे का? तो भासतोय. बरोबर आहे. तर तो काय करतोय? भासतोय. ज्याची रज्जूवर सर्प दिसतो त्याची तेथे सर्प आहे असेही मानलेच पाहिजे. यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे. काय? रज्जूवर भासणारा सर्प वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे म्हणणे शक्य नाही. आणि व्यावहारिक सत्य सर्प तेथे असतो का? सत्य सर्प नसतो. हे सत्ख्याती व्याजाशिवाय सर्व पक्षास मान्य आहे ना. काय काय मान्य आहे? रज्जूवर भासणारा सर्प वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे म्हणणे शक्य नाही. आणि व्यावहारिक सत्य सर्प तेथे नसतो. हे बाकी चार ख्यातीवाद्यांना मान्य आहे की नाही? मान्य आहे. फक्त मान्य कोण करत नाही? सत्ख्यातीवाद. बरोबर आहे ना. एकंदर 6 ख्यात्या आहेत. बरोबर आहे ना. त्याच्यामधली एक अनिर्वचनीय ख्याती वेदांत्याची आणि दुसरी सत्ख्याती. त्याच्याशिवाय ज्या असत ख्याती, अन्यथा ख्याती 2 आणि आख्याती ह्या ज्या आहेत हे सगळे हे मानतात की त्या ठिकाणी जो सर्प भासतो हा वंद्यापुत्रासारखा तुच्छ नसतो. बरोबर आहे. मग त्याला सत्य माना. सत्यही नाही. सत्य सर्पही नाही. सत्य सर्प कोण मानतं? सत्ख्यातीवाद. बरोबर आहे. हे 4 लोक आपल्या मताप्रमाणे बरोबर आहे. काय? त्या ठिकाणी जो सर्प भासतो तो वंद्यापुत्राप्रमाणे तुच्छ आहे का? नाही. बरं. कारण तो त्या ठिकाणी भासतो तर मग सत्य सर्प आहे का? सत्य सर्पही नाही. बरोबर ना. ही गोष्ट कोण मान्य करतात? 4 ख्यातीवाले मान्य करतात. कोण मान्य करतात? आणि 5वा कोण? अनिर्वचनीय. व्यावहारिक सत्य सर्प तेथे नव्हतं हे सत्ख्याती व्याजाशिवाय सर्व पक्षात मान्य आहे. जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यावहारिक सर्प रज्जूवर होता असे म्हणावे तर रज्जूचे ज्ञानाने नाश होतो. तो कसा होतो? रज्जूवर जर त्या ठिकाणी खराच सर्प होता, व्यावहारिक सत्य खराच सर्प होता, तर लाईट लावल्यानंतर त्या ठिकाणी रज्जू हे ज्ञान झालं. तर रज्जू या ज्ञानाने खरा सत्य सर्प नाश कसा होईल? होईल का? सापाला तुम्ही रज्जू 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 म्हटलं है ना, तर त्याचा नाश होतो का? तो चावून घेईल तुम्हाला. बरोबर आहे ना. सत्य सर्प तो त्या ठिकाणी नसतो. काय झालं? बरोबर काय म्हटलेलं आहे? शेवटला क्षण काय सांगितलंय सांगता येतं का? हे बघा, रज्जूवर सर्प भासतो की नाही? जीवा आणला, अरे रज्जू, हे ज्ञान झालं ना.
मग आता तो सर्पाचा नाश झाला की नाही झाला? जर त्या ठिकाणी सत्य सर्प असता, या सत्य सर्पाचा नाश होईल का? मग कुठल्या सर्पाचा नाश होईल? भासणाऱ्या सर्पाचा नाश होईल. सत्य सर्पाचा नाश होऊ शकत नाही. म्हणून सत्यातिवाद्याचं मत त्या ठिकाणी शक्य होत नाही. का नाही होत? रज्जूवर द्याव्याला सर्प भासतो, बरोबर आहे ना? आणि ज्या वेळेला दिवा आणल्यानंतर आपल्याला रज्जू असं ज्ञान होतं, नायम सर्प, हा सर्प नाही, काय रज्जू आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला सर्प भासणं बंद होतं ना. खरा सर्प असेल त्या ठिकाणी तर खऱ्या सर्पाचा नाश होईल का? जाईल का? तर नष्ट होईल का? ते नाही होणार. म्हणून त्या ठिकाणी खरा सर्प नसतो असंच मानावं लागेल. काय मानावं लागेल? खरा सर्प त्या ठिकाणी नसतोच असंच मानावं लागेल. तो भ्रमच आहे. जर सख्याती मताप्रमाणे व्यावहारिक सर्प रज्जूवर होता असे म्हणावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो. तो कसा काय? नाश नाही व्हायला पाहिजे. नाश होणार नाही. कसा बाबा? एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसऱ्या व्यावहारिक पदार्थाचा नाश होतो. असा काय अनुभव आहे का? हा ग्लास हा अनुभव आला, मग आता मोबाईल हा अनुभव दत्त होईल का? नाही होणार ना. अधोरेखा करा. शुक्ती असं ज्ञान झालं, खऱ्या सर्पाचा नाश झाला असं थोडं होईल का? एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसऱ्या व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही. अधोरेखा करा. काय? एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसऱ्या व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही. काय? एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसरा व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही. म्हणून रज्जूवर भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही. निर्णय आला का? अधोरेखा का? रज्जूवर भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही. पण भासतो ना, प्रत्यक्ष प्रतीत होतो. म्हणून वंद्या पुत्राप्रमाणे असत नाही, है ना? मग रज्जूवर भासणाऱ्या सर्प सत आहे असं म्हणू शकता का? सत आहे असं म्हणू शकत नाही. मग असत म्हणा की, मग असत म्हणा ना, बोला ना, असत आहे असं म्हणा. नाही नाही, असत कसं म्हणता येईल? प्रतीती होती. बरोबर आहे ना? मग रज्जूवर भासणारा सर्पाला तुम्ही सत म्हणू शकता का? नाही. मग असत म्हणा ना, तर असतही म्हणू शकत नाही. यालाच म्हणतात अनिर्वचनीय. काय? सांगता येत नाही. सांगता येत म्हणजे सत आहे का असं सांगता येत नाही. मग असत आहे का असंही सांगता येत नाही, है ना? तो सत आहे असं का सांगता येत नाही? पण रज्जू या ज्ञानाने नष्ट होतो, है ना? मग असत आहे असं का म्हणत नाही? भासतो ना. वंद्यपुत्र कधी भासतो का? म्हणून त्याला असत म्हणतात ना. असत म्हणतात का म्हणतात? भासत नाही म्हणून. आता भासतो ना.
ह्याला असत कसं म्हणता येईल? बरोबर आहे ना? असत असेल तर भासता कामा नये ना, पण भासतो म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. मग सत म्हणा. अरे रज्जू म्हटलं का तो निघून जातो, संपतो, म्हणून त्याला काय म्हणता येत नाही? असतही म्हणता येत नाही, सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. असा कोण? असा एकमेव पदार्थ रज्जू. सर लक्षात येतंय का? त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, सत्वानेही सांगता येत नाही, असत्वानेही सांगता येत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. रज्जूवर बसलेला सर्प व्यावहारिक सत नाही आणि प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून वंद्या पुत्राप्रमाणे असतही नाही. बरोबर? सद्रूपाने किंवा असद्रूपाने ज्या सर्पाचे निर्वचन म्हणजे कथन करणे शक्य नाही, परंतु प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून सत सताहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. काय? तो सतही नाही, असत नाही, सत असताहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. मग सत आणि असत याच्यापासून विलक्षण पदार्थाचं नाव काय? अनिर्वचनीय. अधोरेखा करा. बरोबर आहे ना? 16 लोक विचारसागराला मिळणं म्हणजे त्या विचारसागर सांगणाऱ्याचं अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं की नाही? 16 लोक मिळणं म्हणजे काय कठीण सोपी गोष्ट आहे का? बरोबर आहे? तर अनिर्वचनीय म्हणजे काय? सतपासून वेगळा, असतपासूनही वेगळा. जो सतही नाही, असत नाही, तो काय? अनिर्वचनीय. यालाच काय म्हणायचंय दुसऱ्या शब्दात? काय अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय? मिथ्या. मिथ्या या अर्थी योजितात. सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असं समजतात. बरोबर आहे ना? सामान्यमध्ये ना मिथ्याचा अर्थ काय? नाशिवंत समजतात. परंतु शास्त्रीय भाषेत मिथ्या शब्दाचा अर्थ सत, सताहून विलक्षण, अनिर्वचनीय असा आहे. बरोबर आहे? त्याला काय म्हणायचं? मिथ्या म्हणायचं आहे ना? मिथ्या म्हणजे काय? सत आणि असताहून वेगळा, विलक्षण. मिथ्याचा अर्थ काय? सत आणि असत. जाऊन वर जायचं, जाऊन सत आणि असताहून काय? वेगळा. त्याला काय म्हणायचं? मिथ्या किंवा अनिर्वचनीय. आता याच अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थात काय म्हणतात? प्रातिभासिक सत्तावान समजतात. अधोरेखा काय काय? अशा अनिर्वचनीय म्हणजेच काय? मिथ्या पदार्थास काय म्हणतात? प्रातिभासिक सत्तावान समजतात. तुच्छ पदार्थ आहे ना विंध्या पुत्र, हा कधीतरी भासतो का? बरोबर आहे ना? आणि व्यावहारिक पदार्थ हा भासतोच. पण रज्जूसारखा पदार्थ हा भासतो का नाही? भासतो. पण सत्याचं ज्ञान झाल्यानंतर, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर भासायचंही भासतो, थांबतो, है ना? मग ह्याला वंद्यापुत्रासारखं मानता येत नाही.
का? कारण भासतो पण व्यावहारिक सर्पासारखा मग माना नाही, व्यावहारिक सर्पही मानता येत नाही, कारण व्यावहारिक सर्प तिथे नसतोच मुळी. चावत बिवत काही नाही, हातात धरू शकतो, मोडू शकतो, तोडू शकतो, काही करू शकतो, बरोबर आहे. पण भासणं म्हणजे कुठली तरी सत्ता असणं ना. ज्या वेळेला सत्ता असेल त्याच वेळेला भासेल ना. तर याला म्हणतात प्रातिभासिक सत्तावाद. काय म्हणतात? हे बघलेलं आहे त्या आहे ना. अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थात प्रातिभासिक सत्तावान समजतात, कारण अधोरेखा अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थात प्रातिभासिक सत्तावान समजतात. का? कारण सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो है ना. त्याच काहीतरी सत्ता मानलीच पाहिजे. म्हणजे अधोरेखा करा हे काय? स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणे हेच ज्याचे स्वरूप, त्यात प्रतीती मात्र सत्ता असते. याकरता त्यात प्रातिभासिक सत्तावान म्हणतात. अधोरेखा करा. वंद्या पुत्राची प्रतीती होते का? म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? वंद्या पुत्र. तुच्छ काय नाव ठेवलं? तुच्छ ना. असत असं म्हटलेलं आहे ना. पण रज्जू सर्प वंद्यापुत्रासारखा आहे का? मग कसा आहे? त्याची प्रतीती असते की नाही? प्रतीती केव्हा असेल? त्याची सत्ता असेल तर ना. वंद्यपुत्राची सत्ता असते का? मग प्रतीती होत नाही है ना. रज्जू सर्पाची प्रतीती होते की नाही? मग त्याची सत्ता मानली पाहिजे. त्या सत्तेला काय? मग त्या ठिकाणी वास्तविक सर्पाचं स्वरूप नसताना सर्प भासत असतो. काय? सर्पाचं स्वरूप नसताना त्या ठिकाणी भासणं, यालाच काय म्हणतात? अनिर्वचनीय प्रातिभासिक म्हणतात. काय? प्रातिभासिक म्हणजे प्रतीतीने भासतो. कशाने? स्वरूपाने नाही आहे, म्हणजे प्रतीतीने भासतो. म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रातिभासिक सत्ता. भासण्यापुरती सत्ता. इतर वेळेला बघायला गेलं तर नाही है ना. जेवढा काळ प्रतीती होते तेवढाच त्याची काय सत्ता असते. इतर वेळेला त्याची सत्ता असत नाही. त्याला काय म्हणायचं? प्रातिभासिक सत्ता. बरोबर आहे ना. वस्तुतः त्या ठिकाणी स्वरूपाने स्वरूप नसताना देखील त्या ठिकाणी सर्परूपाने भासणं, याला काय म्हणतात? प्रातिभासिक सत्ता. काय म्हणतात? प्रातिभासिक सत्ता कळणं. वस्तुतः स्वरूपाने नसताना भासणं. हा कशाने भासणार? प्रातिभासिक सत्तेने भासणार. स्वतःला स्वरूप अधोरेखा करतात का? स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणे हे ज्याचे स्वरूप, त्यात प्रतीती मात्र सत्ता असते. केवळ प्रतीती एवढीच सत्ता असते. याकरता त्यास प्रातिभासिक सत्तावान म्हणतात. अशा रीतीने सत असतापासून विलक्षण असणाऱ्या, सत नसणाऱ्या, असत नसणाऱ्या, त्यापेक्षा विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची प्रतीती होते. काय होते? रज्जू सर्पाची प्रतीती होऊन हा सर्पाय असा व्यवहार होतो. कसा व्यवहार होतो? हा सर्पाय असा व्यवहार होतो. या व्यवहारास काय म्हणतात? अनिर्वचनीय ख्याती म्हणजे ज्ञान.
हा सर्प आहे, हा व्यवहार होतो ना. ज्ञान बोलतो आपण, आपल्याला ज्ञान होतं, आपण शब्दाने बोलतो, हा सर्प आहे ना. तर बोलणं दिसणं यालाच व्यवहार म्हणतात ना. या व्यवहारात अनिर्वचनीय ख्याती म्हणतात, अधोरेखाने. ही अनिर्वचनीय ख्याती सर्वात श्रेष्ठ आहे, पटण्यासारखी आहे ना. त्याची व्युत्पत्ती, त्याचं विश्लेषण पटण्यासारखं आहे ना. ही सत्य नाही का? व्यावहारिक सर्प असतो का तिथे? नाही. नाही. मग वंद्यपुत्र सारखा असतो का? नाही. मग भासतो की नाही भासतो? भासतो. पण तो भास रज्जू या ज्ञानाने पुन्हा नष्ट होतो की नाही होतो? भासतो पण नष्ट होतो, है ना. भासतो पण खरा नाही. यालाच काय म्हणायचं? अनिर्वचनीय. आणि हा जो व्यवहार होतो हा सर्प आहे. रज्जूमध्ये सर्प नसताना हा सर्प आहे असा जो शाब्दिक व्यवहार होतो, ज्ञान होतं, याला काय म्हणायचं? अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. आणि ही सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणजे पटण्यासारखी आहे. श्री गुरु आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला. पण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा? सर्प आला कसा हे तर सांगा ना. हे माझ्या लक्षात आले नाही, कृपा करून सांगावी ही प्रार्थना आहे. गुरु सांगतोय, अरे बाबा, रज्जूच्या ठिकाणी तो वारुळातला सर्प आला का? दुसऱ्याकडून कुठून कोपऱ्यातून आला का? मग वरून पडून आला का? मग खालच्या बाजूने बेळातून कुठे आला का? नाही ना. रज्जूच्या ठिकाणी दुसरी कोठून सर्प आलाय असे नाही. त्या रज्जू स्वरूपाचे विशेष रूपाने अज्ञान असते आणि त्या अज्ञानाच्या योगाने त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान येते. बरोबर आहे ना. प्रश्न काय समजला का तुम्हाला? मग उत्तर समजेल. प्रश्न काय? हा, रज्जूमध्ये सर्प भासतो ना. भासतो म्हणजे प्रतीती होतोय. पदार्थाची सत्ता असल्याशिवाय प्रतीती होणार नाही. वंद्यपुत्र नसतो, त्याची प्रतीती होत नाही, भास होत नाही. पण त्या ठिकाणी रज्जूमध्ये सर्पची प्रतीती होते. त्यामुळे त्या ठिकाणी काय असलं पाहिजे? सर्प असलाच पाहिजे. मग रज्जूमध्ये हा सर्प आला कुठून हे मला सांग. सांगतात की बेळातून आला का? वरून आला का? ह्याच्यामधून छतामधून पडला का? दुसरीकडून कुठे आला का? नाही आला. नाही आला. मग तो गेला कुठे? कुठेही गेला नाही ना. गेला नाही ना. मग गेला कसा ते तर सांगा. कुठल्या ज्ञानाने? रज्जू या ज्ञानाने काय झालं? ते गेलं, संपलं ना. मग आला कुठून? हा, ते समजलं तुम्ही, आहे की नाही? नाही ना. समजलं तुम्ही. उत्तर दिलं की नाही? वाचायच्या पूर्वी उत्तर दिलं की नाही? येणं आणि जाणं, सर्पाचं येणं आणि जाणं. येणं हे अज्ञानाने आहे आणि जाणं हे ज्ञानाने आहे. बस एवढंच आहे. जर त्या ठिकाणी तुम्हाला उघड्या डोळ्याने दोरी आहे, दोरीचा पीळ दिसला, सगळ्या चिंधीचा पीळ दिसला, किंवा धार दिसली पाण्याची, किंवा भेग दिसली, तर तुम्ही त्याला सर्प असं म्हणणार नाही? म्हणणार. बरोबर आहे. कारण विशेष रूपाने रज्जूचं ज्ञान झालेलं आहे. बरोबर आहे ना. विशेष रूपाने ज्या वेळेला वस्तूचं ज्ञान होतं त्यावेळेला भ्रम होत नाही, हे ना.
भ्रम कधी होतो? विशेष रूपाने रज्जूच्या सगळ्या अवयवाचं ज्ञान झालं नाही तर तुम्हाला काय होतंय, त्या ठिकाणी त्याच्यासारख्या दिसणाऱ्या सर्पाचा भास होतो, प्रतीती होतो, है ना. मग सर्पाचं प्रतीती जी होते ही कशाने होते? रज्जूच्या अज्ञानाने, रज्जूच्या विशेष अज्ञानाने काय होते? सर्पाची प्रतीती होते, है ना. आणि रज्जूच्या विशेष ज्ञानाने सर्पाची प्रतीती जाते. हे लक्षात आलं बघा. रज्जूच्या ठिकाणी दुसरीकडून कुठून सर्प आलाय असे नाही. तर ज्या रज्जू सर्पाचे विशेष रूपाने अज्ञान असते त्या अज्ञानाचे योगाने त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची उत्पत्ती होते आणि त्याचं ज्ञान होते. पण ही उत्पत्ती कशी, खरी होते का खोटी होते नाही सांगता येत, अनिर्वचनीय, अधोरेखा करा. ज्या रज्जू स्वरूपाचे विशेष रूपाने अज्ञान असते त्या अज्ञानाचे योगाने त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान होते. बरोबर आहे. काय ज्या रज्जू सर्पाचे विशेष रूपाने अज्ञान असते त्या अज्ञानाचे योगानेच त्या रज्जूचे ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान होते. बरोबर आहे. इथपर्यंत आलो.